नमस्कार मित्रांनो, मी विनोद चिखले. तर आपल्या विनोदी विनोद ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण आलोय बघा तरी बंदर अंजरले येथे. तर आज येथील दुर्गा मातेचं विसर्जन सोहळा आहे आणि अगदी सर्वकडे तयारी सुरू आहे. परवा दसरा झाला आणि काल आपण बघितलं की बिरवाडीतील दुर्गा मातेचं विसर्जन होतं आणि आज आहे अंजरले तरी बंदरावरील दुर्गा मातेचं विसर्जन. तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून आईचं विसर्जन. तर चला मित्रांनो पाहूया. अगदी जोरदार तयारी सुरू आहे विसर्जनासाठी. ते बघा डीजे वगैरे डेक वर बांधलेलं आहे आणि गाडी सुद्धा इकडे सजवली जाते. तर मित्रांनो आपण बघतोय गाडीवर डीजे वगैरे व्यवस्थितरित्या बांधलेला आहे. आणि हा बघा संकेत देवकर त्याचा डीजे आहे वर आपल्या चढल्या दिसतोय गाडीवर. ऑर्डर वगैरे असतील तर सांगितलं तर चालतील आणि ऑर्डर घेतल्या जातात. तर त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तर मित्रांनो आता आपण आलोय तरी बंदर येथे. दुर्गा माता बसलेली होती तर 9 दिवस. आणि इथे आता आपण काकांना विचारू, एक दिवस उशिरा विसर्जन होत असतं दुर्गा मातेचं इथे. तर काकांना आपण विचारूया की का नेमकं काय त्यामागचं कारण आहे ते विचारून घेऊया. 2011 सालापासून आम्ही दीपोत्सव चालू केला. 2011 साली ह्या उत्सवाला 25 वर्ष पूर्ण झाली आणि मग एक दिवस जास्त देवी ठेवायची. मग त्या दिवशी काय कार्यक्रम करायचा तर महाआरती आणि दीपोत्सव ह्या दोन गोष्टी करतो. आणि इन जनरल सगळा पब्लिक दुसऱ्या दिवशी विसर्जनाला डिवाइड होतो आणि विसर्जनाला सगळीकडे डिवाइड झाल्यामुळे लोक एकत्र आमचं विसर्जन पाहू शकत नाही. आणि आमची देवी एकमेव देवी अशी आहे की त्याचं विसर्जन समुद्रात न होता खाडीत होतं. हे पूर्ण अशी फिरणार आणि तिथे खाडीत तिचं विसर्जन होणार. पूर्ण अंजरले गावाला पूर्ण अंजरले गावाला नाही. आमचं जे नवरात्र उत्सव तरी बंदर हे सुरुवातीला सार्वजनिक होतं. त्याचं पहिल्यांदा त्याचं नाव होतं सार्वजनिक नवरात्र उत्सव. त्यानंतर अनेक ठिकाणी गावात उत्सव व्हायला लागले. मग आम्ही त्याचं नाव बदलून नवरात्र उत्सव तरी बंदर अंजरले असं केलं. आणि आमचा जो वॉर्ड आहे ज्याला भंडारवाडा आणि काय कोपरीआळी पाकाडी म्हणतात ना, कोपरीआळी पाकाडी हे असं पूर्ण राऊंड मारून परत इथेच विसर्जन होणार खाडीत. बरं. तर मित्रांनो आपल्याला एक दिवस उशिरा विसर्जन होण्यामागचं कारण काय नेमकं ते काकांनी सांगितलेलं आहे. तर चला आता आपण पाहणार आहोत आईचं विसर्जन सोहळा. मंडळी बघतोय आपण आईच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ही गाडी सजवलेली आहे आणि अगदी लाईट वगैरे सर्व तयार केले, कारण आपल्या विसर्जनासाठी रात्र होणार आहे. आणि आपण गाडीत सुद्धा बघतोय इकडे जनरेटर वगैरे आहे. समोर अजून काम सुरू आहे. डीजे लावलेले आपण बघतोय वरती. आणि बघा वरचं काम चालू आहे. आता आपण आईला विसर्जनासाठी घेऊन जातोय. मकरातून उचलून आपण गाडीमध्ये बसवणार आहोत. आपण गाडी सुद्धा बघतोय. अंबे माते की आपण आईला गाडीमध्ये बसवलेली आहे. गाडीवर मित्रांनो आता आपण डीजेच्या तालात ते नाचत आणि गाजत आईला विसर्जनासाठी घेऊन जाणार. विसर्जन आईची आपण काढणार आहोत. त्या मित्रांनो बघतोय आपण आता आईला आपण आज शेवटचा निरोप देणार आहोत. अगदी 9 दिवस आपण छानपैकी आईची सेवा केली. आता पूजा करून आपण बघतोय आईच्या मकरामध्ये आईचा फोटो ठेवलाय. आईचा आता मकर आपल्याला खाली खाली पाहायला भेटतंय.
मित्रांनो आपण बघतोय अगदी पप्पूचंद बोरा. तर हे बघा हे मालक आहेत. तर यांनी आपल्याला इथे अल्पहाराची व्यवस्था केलेली आहे आणि बघतोय आपण वडापाव. तर वडापावाची व्यवस्था केलेली आहे आणि जवळजवळ फस्त झालेले आहेत वडापाव. तर बघा हे आहेत बोरा. तर यांच्या वतीने आपल्याला इथं अल्पहार भेटलेला आहे आणि यांचं इथं दुकान सुद्धा आहे आपण बघतोय. आणि मित्रांनो दुकानाचं नाव आहे दिनेश पंडालाल बोरा. हे बघा किराणा मालाचं दुकान आहे समोर आपण बघतोय. मित्रांनो आता आपण बघितले बोरा तर त्यांचे जे बंधू आहेत आणि त्यांच्या मिसेस.
तर मित्रांनो, आता आपण आलोय अभिजित खेडेकर आणि त्यांचे बंधू अमोल खेडेकर, तर यांच्या घरी आलोय आणि आपण बघतोय समोर फोटो लावलेला आहे. तर 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतरला सार्वजनिक मित्रमंडळ नवरात्रोत्सव अंजरले येथे कार्यक्रम झाला होता. तर तेथे हा फोटो लिलावामध्ये त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या घरी आपण आहोत. तर आपण पाहतोय समोर, हां हे बघा. तर हे आहेत अभिजित खेडेकर आणि त्यांच्या घरी हा लिलावामध्ये त्यांनी फोटो आणून घरी आणून त्याची पूजा वगैरे केली जाते. आणि आता आपण बघतोय पुढे आता देवीचं विसर्जन आहे. तर
मित्रांनो आपण बघतोय अगदी थाटामाटात वाजत गाजत आणि नाचत आपण आई जगदंबेला विसर्जनासाठी घेऊन येतोय आणि सरमंडळ मागून येत आहे. तर आपण अंजल्याच्या खाडीवर आता येऊन पोहोचलोय आणि थोड्याच वेळात आपण आई जगदंबेचं विसर्जन करणार आहोत. तर मित्रांनो बघतोय आपण पूर्ण भक्त मंडळी आईला निरोप देण्यासाठी ते खाडीच्या किनाऱ्यावर आलेले आपण पाहतोय आणि अगदी काही क्षण आपल्या हातात आहे आणि थोड्याच वेळानंतर आपण आईला निरोप देणार आहोत. आईचं विसर्जन करणार आहोत आपण. तर मित्रांनो थोड्याच वेळात आपण आता आईची आरती करून आईला निरोप देणार आहोत आणि बघतोय अगदी धूप आणि कापूर त्या वाळू मध्ये आता आपण आणि आरती घेणार आहोत आईची. ओम जय अम्बे गौरी, ओम जय अम्बे गौरी. तर मित्रांनो बघतोय आपण आलो अगदी खाडीच्या किनाऱ्यावर आणि आता आपल्या दुर्गा मातेचं आपल्या तरीबंदर येथील अंजले गावातील दुर्गा मातेचं विसर्जन आता आपण करणार आहोत. आणि मित्रांनो आपण पाहू शकता जवळजवळ 11:30 वाजलेत, अजून आईचं विसर्जन बाकी आहे. म्हणजे आपण किनाऱ्यावरच आहोत. तर 5 वाजल्यापासून आईची
मिरवणूक सुरू होती, विसर्जन मिरवणूक. आणि आता वाजले 11:30 म्हणजे जवळजवळ 6.5 तास आईची विसर्जन मिरवणूक सुरू आहे. काही गडबड अजिबात करू नका. जाणाऱ्यांनी त्याचे निर्णय घ्या. बाहेर नको बोलायचं नाही. जे जे फोडून होणार आहे त्यांचे ते फोडून बाकी बाहेर नको बोलणार नाही. बाहेरला कोणी बोलायचं नाही. बरोबर अरे बाबा त्यांचं त्यांना ठरवू दे. बाहेरला कोणी बोलू नका. पाडगे पाड मित्रांनो बघतोय अशा प्रकारे आपण अंबा मातेचं विसर्जन केलेलं आहे. जय प्रवीण तिकडे उचल वरना. ए बाय जास्त आत जाऊ नका. चला झालं. तर मित्रांनो पाहिलं आपण आज आंजर्ले गावातील तरीबंदर येथील दुर्गा मातेचं विसर्जन सोहळा जवळजवळ 7.5 तास अगदी विसर्जन सोहळा चालला होता. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मी विनोद चिखले आपल्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. तर चला मित्रांनो पुन्हा लवकरच भेटू पुढील ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय, टाटा.